नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आमच्या मॅथ्स इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. याच्या अगोदर आपण मॅथ्समध्ये म्हणजे आपल्या या चॅनलवर पर्सेंटेज हा चॅप्टर चालू केला होता. पर्सेंटेज चॅप्टरचे 2 व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर तुम्हाला जर ते पाहायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या. आणि आता आपण समोर जाऊया. ठीक आहे. तर पर्सेंटेज चॅप्टरमध्ये आपण समोर जात असताना का करू की एखादी संख्या दिली आहे आणि एखादी संख्या जर इतक्या पर्सेंटनं वाढत आहे तर नवीन होणारी तयार होणारी संख्या कोणती, अशा पद्धतीचे आपण प्रॉब्लेम पाहू. ठीक आहे. किंवा एखादा पगार आहे, पगार जर 10% वाढला तर नवीन पगार किती. समजा दुधाची किंमत आहे, दुधाची किंमत इतकी आहे, जर एवढ्या पर्सेंटनं वाढली तर किती. म्हणजे हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात आपण हे पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्या पहिले आपण संख्याच घेऊ. संख्या कोणती घेणार आहोत? 60 संख्या घ्या. ठीक आहे. 60 संख्या आहे. 60 संख्या जर आपली किती पर्सेंटनं वाढली? 10% वाढली. 60 संख्या किती पर्सेंटनं वाढवलो? 10% जर वाढली तर नवीन तयार होणारी संख्या किती? तर नवीन तयार होणारी संख्या किती? ठीक आहे. आपण पहिला प्रॉब्लेम हा पाहू. समजा का करा 10% वाढत आहे. आता का करून आपण 60 आहे किंवा कोणतीही संख्या आहे ते स्वतःच का राहते? 100% राहते. म्हणजे मी स्वतः 100% आहो. कोणती गावाची जनसंख्या असेल ते गाव स्वतः काय 100% आहे. समजा एखाद्या वर्गाची पटसंख्या असेल ते स्वतः काय 100% आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतः का राहते? 100% राहते. तर मी हे 60 काय समजत आहो? स्वतः 100% आहे. स्वतः 100% आहे ना 10% वाढत आहे ते किती टक्के झाली? 110% झाली. तर मग 60चा किती टक्के काढाल? 110%. 60चा 110% म्हणजे किती झाला? पुन्हा 1 0 काटा, 11 चक्कम 66. म्हणजे समजा 60 ही संख्या 10% वाढली तर नवीन तयार होणारी संख्या किती? 66. आता तुम्हाला हा प्रॉब्लेम कशा पद्धतीनं साध्या पद्धतीने विचारते का 60चा 10% किती? बरोबर आहे. 60चा 10% किती होत आहे? 60 10% म्हणजे 10/100. बरोबर आहे. किती होत आहे? 6. म्हणजे 60चा 10% किती? 6. पण इतका वाढला आहे ना, म्हणजे पहिले संख्या 60 होती, मग कितीनं वाढली? 6नं वाढली तर किती झाली? 66 झाली. आपण तोच कशा पद्धतीनं काढू शकतो? अशा पद्धतीनं. म्हणजे ते संख्या आपण काय करतो? स्वतःमध्ये 100% गृहीत धरतो आणि 100% गृहीत धरून 10% जर वाढली तर ते किती झाली? 110% झाली आणि ते संख्या किती बनली? 66 बनली. आता असंच घ्या का आपण एखादी संख्या का गृहीत धरू? एखादी संख्या गृहीत धरा 120. किती? 120. ही संख्या जर किती पर्सेंट वाढली? समजा 50% वाढली. किती वाढली? 50% वाढली. हे संख्या स्वतः तर किती आहे? 100% आहे. जर 50% वाढली तर किती होईल? 150%. म्हणजे 120चा किती काढून? 150%. 150% काढून म्हणजे किती? 2 0 कटले, 12 15 किती होते? 180. म्हणजे नवीन तयार होणारी संख्या किती? 180. म्हणजे जर 120 ही जर 50% वाढली तर नवीन होणारी संख्या किती? 180. ठीक आहे. पुन्हा पहा. म्हणजे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम पहा का कोण्या पद्धतीने विचारते. तुम्हाला कशा विचारेल? शाब्दिक उदाहरण बनवल त्याचा. 120 ही संख्या जर 50% वाढवल्यास नवीन तयार होणारी संख्या कोणती? 120 ही संख्या 50% वाढवला म्हणजे 150% झाली आणि नवीन तयार होणारी संख्या कोणती बनली? 180. ठीक आहे. पुन्हा पहा. पुन्हा एखादी संख्या समजा 70 आहे. ठीक आहे. पुन्हा संख्या कोणती आहे? 70 या संख्येला किती पर्सेंटनं वाढवा? हिला वाढवा 30%. 30% वाढली म्हणजे 70 जर 100% आहे. जर 30% वाढली म्हणजे किती झाली? 130% झाली. म्हणजे 70चा किती? 130%. 130% काढा. किती झाला? 13 7 91. म्हणजे नवीन तयार होणारी संख्या कोणती? 91. पहिले 70 होती, 30% वाढवल्या ते नवीन तयार होणारी संख्या किती बनणार आहे? 91 बनणार आहे. समजला का? आता समजा आता हाच प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणात कसा विचारते पहा. म्हणजे एकदम इझी आहे. पर्सेंटेज शिकणे काय एकदम इझी आहे. फक्त आपल्याला त्याचा कॉन्सेप्ट शिकणे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा कॉन्सेप्ट शिकला तर तो चॅप्टर तुम्हाला का वाटायला लागते? इझी वाटायला लागते. प्रत्येक सब्जेक्टचा तोच आहे. त्याचा आपला महत्त्वाचा का राहते? कॉन्सेप्ट राहते. तर पहा. आता समजा आपल्या घरी दूधवाला येते. दूधवाला समजा पहिले किती रुपये लिटर देत होता? 30 रुपये लिटर देत होता. किती रुपये लिटर देत होता? 30 रुपये लिटर देत होता. मग त्यानं सांगितलं का तुमच्या आता दुधाच्या किमतीत किती टक्के वाढ झाली आहे? 15% वाढ झाली आहे. किती टक्के वाढ झाली? 15% वाढ झाली. तर आता दुधाची किंमत किती होईल? आता दुधाची किंमत किती? तर किती टक्के वाढ झाली? 15%. म्हणजे पहिले किती होता? 30. आता 15% वाढला म्हणजे तो 30 स्वतः काय? 100% आहे. बरोबर आहे. 15% वाढला म्हणजे किती झाला? 115%. किती झाला? 115%. काटा बरं. कटला. आता का होईल? 10 आहे खाली आणि 115 तरी किती झाला? 3 5 15 5 हाचा 1 3 1 3 1 4 3 1 3 आणि खाली किती आहे? 10. म्हणजे किती झाला? 34.5. म्हणजे पहिले किती रुपये किंमत होती? 30 रुपये. आता किती झाली? 34.5 रुपये
लिटर. पहिले दुधाची किंमत किती होती 30 रुपये लिटर, आता किती झाली 34.5 रुपये लिटर. समजलं का? आता पहा पुन्हा कसा घ्या. जर समजा पहिले साखर जर किती रुपये किलो होती 40 रुपये किलो होती. किती रुपये किलो 40 रुपये किलो. जर समजा याच्यात किती टक्के वाढ झाली 12.5%. किती 12.5%. आत्ता प्रॉब्लेममध्ये येतं ट्विस्ट. कारण आपण जेव्हा सिम्पल पर्सेंटेज राहते, जेव्हा 10%, 20%, 5%, 60%, 40%, तेव्हा आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पण जेव्हा 12.5% म्हणते, 87.5% म्हणते, तेव्हा आपला बट्टा गोल होते. बरोबर आहे. तर 12.5% म्हणजे किती 12.5% म्हणजे 1/8. किती होते 1/8. हे सर्वांना माहीत आहे. 12.5% म्हणजे 1/8. ठीक आहे. जर माहीत नसेल तर आपला पहिला व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यात आपण पर्सेंटेजचा रेशोमध्ये कन्व्हर्जन करणे शिकवलं आहोत. ठीक आहे. तर 12.5% म्हणजे 1/8. म्हणजे समजा पहिले किंमत किती होती 8 आणि वाढून किती झाली 9. वाढून किती झाली 9. म्हणजे पहिले 8 होती, 1 न वाढली म्हणजे 9 झाली. म्हणजे पहिले 8 होती पण साखरही किती रुपये किलो होती पहिले 40 रुपये किलो. म्हणजे हा 8 रेशो म्हणजेच किती 40 रुपये. तर 1 रेशोची व्हॅल्यू किती होईल 8×5 40 म्हणजे किती 5 रुपये. किती 5 रुपये. तर आपल्याला नंतरची किंमत काढायची आहे का वाढून झाल्यावर किती झाली 9 झाली. म्हणजे 9×5 45. 1 रेशोची व्हॅल्यू 5 तर 9 रेशोची व्हॅल्यू 45. पहिले किती रुपये किलो साखर होती 40 रुपये किलो. नंतर वाढल्यावर किती झाली 45 रुपये किलो. समजला? आता समजा हा का झाला एक दुधाची किंमत झाली समजा, किंवा याच्यानंतर का झाला साखरेची किंमत. हे जेव्हा पर्सेंटेजनं वाढते तेव्हा असा होते. तर मग समजा आता आपण पॉईंटमध्येच घेऊ. ठीक आहे. कारण जसा तुम्ही साधा पर्सेंटेज जेव्हा बनताय, जसा दुधाची किंमत किती होती 40 रुपये. दुधाची किंमत किती होती 40 रुपये. आता 20% वाढली होती. ठीक आहे. तर आता आपण समजू 20% कमी झाली. हे स्वतः किती आहे 100% आहे. 20% कमी झाल्यावर किती होईल 100मधून 20 गेले 80%. म्हणजे किती होईल 80%. म्हणजे 40चा 80% किती 832 रुपये. किती झाला 32 रुपये. पहिले दुधाची किंमत किती होती 40 रुपये लिटर, आता किती झाली 32. कारण 20% किंमत कमी झाली ना. 20% किंमत कमी झाली म्हणजे किती झाली 32. आता समजा पहिले दुधाची किंमत किती होती समजा 60 रुपये. किती 60 रुपये. जर समजा त्या दुधाची किंमत किती 10% कमी झाली. किती कमी झाली 10% कमी झाली. 10% कमी झाली म्हणजे किती झाली 90% झाली. पहिले किती होती 100% होती, आता किती झाली 90%. म्हणजे 90%. का झाला 9×4 पहिले किती रुपये लिटर होती 60, आता किती झाली 54 झाली. जेवढे जास्त तुम्ही एका टाईपवर प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं त्याच्यावर का होते आपली कमांड येते. तर पुन्हा मी का म्हणतो जसा समजा साखर किती रुपये किलो होती पहिले समजा 32 रुपये किलो होती. किती 32 रुपये किलो. साखर किती रुपये किलो होती 32 रुपये किलो. आता किती टक्के कमी झाली 12.5% कमी झाली. 12.5% कमी झाली म्हणजे का होईल 12.5% कमी झाली. 12.5% कमी झाली म्हणजे किती 1/8 म्हणजे पहिले 8 होती आता किती झाली 7 झाली. 8 होती आता 7 झाली. 8 रेशो म्हणजे 32. 8 रेशो म्हणजे 32. 1 रेशोची व्हॅल्यू 4 म्हणजे 7 रेशोची व्हॅल्यू किती 4×7 म्हणजे किती 28. म्हणजे साखरेची किंमत पहिले 32 रुपये होती, 12.5% कमी झाली. 12.5% कमी झाली म्हणजे किती झाली 8 रेशोची व्हॅल्यू पहिले 32 होती, 1 रेशोची व्हॅल्यू 4 तर 4×7 28 म्हणजे नंतर किंमत किती झाली 28 रुपये किलो. समजला का? म्हणजे किती व्हॅल्यू कशी कमी होते, व्हॅल्यू कशी जास्त होते, पर्सेंटेजनं कशी वाढते, कशी कमी होते. समजत आहे? आता समजा एखाद्या व्यक्तीचा पगार आहे. एखाद्या व्यक्तीचा पगार समजा पगाराच्या पहिले आपण हे समजून घेऊ. समजा दुधाची किंमत 32वरून 40 झाली. 32वरून 40 झाली. आता पहिले दुधाची किंमत किती होती हे पहिले झाला आणि त्याच्यानंतर किती झाली 40 रुपये. पहिले 32 रुपये लिटर त्याच्यानंतर 40 रुपये. तर किती टक्के वाढ झाली दुधात, किती टक्के वाढ झाली समजत आहे का? पहिले दुधाची किंमत किती होती 32 रुपये, आता किती झाली 40 रुपये. आणि जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की नंतर म्हणजे दुधाच्या किमतीत किती टक्के वाढ झाली तर किती टक्के वाढ कशी काढाल आता मला सांगा. जसं मी वारंवार उदाहरण देतो का समजा आपल्याकडं युनिकॉर्न गाडी घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही युनिकॉर्न गाडी ह्यासाठी शोरूममध्ये गेले तर तुम्हाला सांगितलं का 1,40,000 किंमत आहे.
जर तुम्हाला युनिकॉर्न गाडीची पहिले किंमत किती होती हे जर माहीतच नसेल तर तुम्ही डिसाईड कराल का ती किंमत वाढली आहे, कमी आहे की जास्त आहे? बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याला पहिले, जसं मला पहिले माहीत होता का 1 लाख रुपये पहिले तर गाडीची किंमत होती, आता 1,40,000 झाली, म्हणजे 40,000 वाढले ना. पण कधी तुम्ही वाढली कधी समजाल? जर तुम्हाला 1 लाख रुपये पहिले किंमत माहीत आहे तेव्हा. पण जर तुम्हाला आता माहीतच नव्हती का 1 लाख रुपये किंमत आहे, तर तुम्ही डिसाईड कराल का 40,000 वाढला? बरोबर आहे. म्हणजे पहिले जर तुम्हाला माहीतच नसेल का 32 रुपये लिटर भाव होता, पण आता तुम्हाला माहिती आहे 40 रुपये लिटर आहे, पण पहिले तुम्हाला जर माहीतच नसेल का 32 रुपये लिटर आहे, तर 8 रुपये वाढले तुम्ही समजाल का? नाही, तुम्ही तसं समजाल का 40च रुपये आहेत. पण मी काय म्हणत आहोत, पहिले 32 रुपये होता ना, म्हणजे तुम्हाला जो वाढ आहे किंवा कमी आहे तो कोणावर ठरेल? जो पहिले किती होती, पहिले 32 होती, म्हणजे कोणावर ठरणार आहे? 32 वर. किती वाढली? 8 वाढली, गुन्हेला 100, 8 1 8, 8 चौक 32, म्हणजे 4 25 100. किती टक्के वाढली? 25%. समजत आहे का? म्हणजे जे काही वाढ आहे किंवा जे कमी होणार आहे ते कोणावर ठरणार आहे? पहिले किती होती. समजला का? आता समजा पुन्हा दुधाची किंमत पहिले होती 40 रुपये लिटर. पहिले किती? 40 रुपये लिटर. आता जर समजा 45 रुपये लिटर झाली. किती झाली? 45 रुपये लिटर. तर आता किती टक्के दुधाची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. पण वाढली कशा डिसाईड कराल तुम्ही? पहिले किती होती? 40. आता तुम्हाला माहिती आहे 45 रुपये लिटर आहे, पण पहिले जोपर्यंत माहीत राहील तोपर्यंत डिसाईड करणार का? नाही. तर पहिले किती होती? 40 रुपये लिटर, म्हणजे तुमचा बेस काय? 40. तुमचा बेस काय? 40. किती वाढली? 5 न वाढली, म्हणजे गुन्हेला 100. पहा का 1010 कटला, बरोबर आहे. किंवा 5/40, 5 1 5, 5 8 40. आता 1/8 गुन्हेला 100 म्हणजे किती होते? 12.5. 12.5% वाढली. ठीक आहे, समजत आहे? पहा पुन्हा कसा पाहाल? समजा युनिकॉर्न बाईकची किंमतच घेतो मी. युनिकॉर्न बाईकची किंमत पहिले किती होती? 1 लाख रुपये. हे किती झाले? 10,000, 1 लाख. आता का म्हणतं? 1,40,000 झाली. किती झाली? 1,40,000. तुम्हाला का म्हणाल? युनिकॉर्न बाईकच्या किमतीमध्ये वाढ पर्सेंटेज काढा. आता वाढ पर्सेंटेज कसा काढाल? अरे वाढ पर्सेंटेज काढा म्हणताय, तर वाढली कोणावर? 1 लाखावर. म्हणजे बेस काय आहे तुमचा? 1 लाख. कारण जोपर्यंत तुम्हाला 1 लाख किंमत होती का माहीत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवणार का? नाही. आणि किती वाढली? 40,000. म्हणजे वाढ पर्सेंटेज निघाल आपला गुन्हेला 100. 2 0 कट करा, हे 3 0 कट करा. किती पर्सेंट वाढली? 40%. समजला का? किती पर्सेंट वाढली समजला? आता पहा, हे का झाला? प्रिव्हियस किंमत देते आणि नंतरची किंमत देते आणि किती पर्सेंट वाढली ते विचारते. समजा एखादी वस्तू आहे, टेबल आहे. टेबलची किंमत जर 25% वाढत आहे, का होत आहे? एका टेबलची किंमत. हे काय? टेबलची किंमत किती पर्सेंटनं वाढत आहे? 25% वाढत आहे. आणि 25% वाढून ते जर किंमत समजा 625 रुपये होत आहे. किती? 625 रुपये होत आहे. हे कधीची किंमत आहे? वाढल्यावरची. म्हणजे एका टेबलची किंमत जर 25% वाढत आहे आणि वाढल्यावर ते किती होत आहे? 625 रुपये. तर टेबलची सुरुवातीची किंमत किती? सुरुवातीची किंमत आपल्याला काय करायचं आहे? काढायचं. सुरुवातीची किंमत काढायचं आहे. आता मला सांगा टेबलची किंमत किती पर्सेंटनं वाढली? 25%. आता 25% म्हणजे किती? 25% म्हणजे किती? 1/4. 1/4 म्हणजे टेबलची किंमत पहिले किती होती? 4. वाढून किती झाली? 5. म्हणजे या 5 रेशोची वाढलेली किंमत हे आहे ना, आणि तुमची वाढलेली किंमत हे आहे. म्हणजे या 5 रेशोची व्हॅल्यू किती आहे? 625. एका रेशोची व्हॅल्यू काय होईल? 625/5. 5 1 5, 5 2 10, 5 5 25. म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती आली? 125. तर किती रेशोची व्हॅल्यू काढायची आहे? हे वाली का हे वाली? हे वाली तर दिली होती, हे वाली काढायची आहे. म्हणजे किती रेशोची व्हॅल्यू काढायची आहे? 125 गुणिला 4. किती होते? 125 2 250, 250 2 500, म्हणजे 500. म्हणजे त्या टेबलची सुरुवातीची किंमत किती होती? 500 रुपये. समजला का? आता समजा असाच एक प्रॉब्लेम घ्या. टेबलची किंमत समजा किती वाढली? 14.28%नं वाढली. किती पर्सेंटनं? 14.28%नं वाढली.
किंवा कमी झाली समजा, नेहमी वाढण्यापेक्षा कमी झाली. टेबलची किंमत किती कमी झाली? 14.28% कमी झाली. जर 14.28% कमी झाली तर ते किंमत बनली 216 रुपये. किती? 216 रुपये. एका टेबलची किंमत 14.28% कमी झाल्यास किती बनली? 216 रुपये. तर तिची सुरुवातीची किंमत किती? कसा काढाल? आता पहिले माहीत पाहिजे का आपला 14.28% म्हणजे किती? 14.28% म्हणजे किती आहे? 14.28% म्हणजे 1/7. पहिले टेबलची किंमत किती होती? 7. आता वाढली आहे का कमी झाली आहे? पहिले वाढत होता ते 1 ॲड करत होते, आता का होईल? 1 कमी होईल, म्हणजे किती झाली? 6. आता हे 6 रेशोची व्हॅल्यू किती? कारण हे तर पहिलेची किंमत आहे आणि हे कमी झाल्यावरची किंमत आहे, आणि हे कमी झाल्यावरची किंमत किती आहे? 6. पण ओरिजिनल किंमत किती आहे? 216. म्हणजे 6 रेशो म्हणजे 216 रुपये. तर 1 रेशोची व्हॅल्यू किती होईल? sin 3 18, 6 6 36. म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती आली? 36 रुपये. तर किती रेशोची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला? 7 रेशोची. म्हणजे 36 गुणिले 7 किती होईल? 742 2 हातचे 4 7 तेरी 21 न 4 25. किती रुपये आली? 252 रुपये. म्हणजे एका टेबलची किंमत पहिले किती होती? पहिले 252 रुपये होती. 14.28% कमी झाली तर ते किती झाली होती? 216 रुपये. किंवा आता का करू शकते? या टेबलची किंमत पहिलेची देऊ शकते. आता का करल? आता बघ, प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीनं, कॉन्सेप्ट एकच आहे, बाकी प्रॉब्लेम तो आपल्या परीनं कसाही घुमावू शकते. पहा, टेबलची किंमत 14.28% कमी झाली, बरोबर आहे. सुरुवातीची किंमत किती होती? सुरुवातीची किंमत जर समजा दिली आहे, किती दिली आहे? 490 रुपये. किती? 490 रुपये. तर वाढल्यावर टेबलची किंमत किती? बरोबर आहे. आता पहा, पहिले किती होती? 490. किती पर्सेंट वाढली? 14.28%. तर ते वाढल्यावर टेबलची किंमत किती? आता मला सांगा, 14.28% म्हणजे किती? 1/7. म्हणजे टेबलची पहिली किंमत किती होती? 7. 1 न वाढली म्हणजे किती झाली? 8. पहिले 7 होती, नंतर किती झाली? 8. तुम्हाला पहिलेची किंमत दिली आहे का नंतरची किंमत दिली आहे? पहिलेची किंमत दिली आहे. म्हणजे किती रेशोची व्हॅल्यू दिली आहे? 7 रेशोची. 7 रेशोची व्हॅल्यू किती? 490 रुपये. म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती? 70 रुपये. 7 7 49. किती रेशोची व्हॅल्यू काढायची आहे? 8 रेशोची. 8 रेशोची व्हॅल्यू किती? 70 गुणिले 8. बरोबर. एका रेशोची व्हॅल्यू 70, तर 8 रेशोची व्हॅल्यू याला 1 ला 8 न मल्टिप्लाय करतात, 70 ला 8 न 7 8 56. म्हणजे किती? 560 रुपये. समजला का? आता पहिले कसा व्हॅल्यू देऊ शकते? नंतरची व्हॅल्यू देऊ शकते किंवा पहिलेची व्हॅल्यू देऊ शकते. जर तुम्हाला पर्सेंटेजचा रेशोमध्ये कन्व्हर्जन करता आला आणि हा जर समजला का हा बेस म्हणजे सुरुवातीचा आणि हा 1 ॲड केल्यावर का बनते? नंतरचा. आता पहा, आता याच्यातच तुमचा जितके जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल तितकं जास्त तुमचा कन्सेप्ट का होईल? क्लिअर होईल. पहा, पुन्हा आपण याच्यात ॲड करू. जर समजा टेबलची किंमत किंवा टीव्हीची किंमत तुम्हाला कायची किंमत देईल? किमतीशी मतलब आहे, बरोबर आहे. तर आपण टेबलची किंमत घेत आहोत. बरं पहा, आता समजा जर टेबलची किंमत किती पर्सेंट वाढली? 22.22% वाढली. किती पर्सेंट? 22.22% वाढली. 22.22% वाढली. तर सुरुवातीची किंमत किती? टेबलची किंमत किती झाली? 22.22% वाढली. आणि सुरुवातीची किंमत जर समजा 1331 आहे. सुरुवातीची किंमत किती आहे? 1331 रुपये. तर मग नंतर वाढल्यावरची किंमत किती? हे का झाली? वाढ किंमत किती? समजत आहे का? सुरुवातीची किंमत किती होती? 1331. 22.22% म्हणजे काय होते? 11.11 म्हणजे 1/9 आणि 22.22 म्हणजे 2/9. म्हणजे पहिली किंमत किती होती? 9 आणि त्याच्यानंतर किती झाली? 11. त्याच्यानंतर किती झाली? हे समजा किंमत किती आहे? 1331 नको ठेवा, हे ठेवा 1818 ठेवा. किती? 1818. म्हणजे पहा, 9 रेशोची व्हॅल्यू किती होईल? 1818. म्हणजे किती झाला? एका रेशोची व्हॅल्यू 9 दुने 18 0 9 दुने 18. एका रेशोची व्हॅल्यू किती होईल? 202. तर 11 रेशोची व्हॅल्यू किती? 202 गुणिले 11. किती होत आहे? 11 दुने 22 2 हातचे 2 11 0 0 2 11 दुने 22 न 2 24. म्हणजे किती झाला? 2422 रुपये. समजत आहे? आता पहा, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला का जाईल? विचारल्या जाईल. आता पहा, हे झाले वाढ किंवा कमी. ठीक आहे. आता अजून पुन्हा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम विचारू शकते? पर्सेंटेजवर. दुसरा टाईप जर विचारतो म्हणला तर कोणता टाईप राहू शकते? पहा,
जसं समजा एखाद्या क्लासमध्ये एखाद्या क्लासची पटसंख्या जर समजा किती आहे 600 आहे. किती आहे 600 जर पटसंख्या आहे, जर 600 पटसंख्यापैकी 30% काय आहेत मुली आहेत. किती 30% मुली. आणि 30% मुली जर असतील तर मुलांची संख्या किती, तर मुलांची संख्या किती, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारू शकते. पहा कसं आहे, एका क्लासची काय आहे पटसंख्या, काय 600 आहेत पटसंख्या, त्यापैकी 30% काय आहेत मुली. ह्या काय 30% मुली. तर आपल्याला कोणाची संख्या काढायची आहे, मुलांची संख्या. कशी काढाल, 600चा 30% मुली आहेत. मी का म्हणलो, कोणतीही संख्या स्वतःमध्ये का राहते 100%. म्हणजे जर 30% मुली आहेत तर मुलं किती राहतील 70%. म्हणजे 600चा किती 70%. काढा 7 42 म्हणजे 420 का राहतील मुलं. किती राहतील 420 मुलं. समजला. आता पहा पुन्हा याच्यात का विचारू शकते, जर समजा एखाद्या क्लासची म्हणा किंवा एखाद्या गावाची म्हणा, एखाद्या गावात समजा गावात मतदार आहेत. कोण आहेत, मतदार आहेत मतदार. आता मतदार जर समजा हे किती असतील 4200 मतदार असतील. किती 4200 मतदार असतील. आता 4200 मतदारापैकी समजा 42% लोकांनी का केला वोटिंग केला. 42% लोकांनी का केला वोटिंग केला. तर किती लोकांनी मतदानात भाग घेतला नाही. पहा कसा काढाल, 4200चा 42% लोक काय करतायत वोटिंग. पण आता जे 4200 लोक वोटिंग करतायत तर ते 100% झाली ना. आता ते जर 100% झाली, 42% लोक वोटिंग करत आहेत, तर किती टक्के लोक वोटिंग नाही करत आहेत, म्हणजे 100 - 42 म्हणजे काय झाले 58% लोक काय करत आहेत वोटिंग नाही करत आहेत. 42% लोकांनी वोटिंग केलं, तर 58% लोकांनी काय केला वोटिंग नाही केलं. ना आपल्याला तेच काढायचं आहे, किती लोकांनी मतदानात सहभाग घेतला नाही. तर म्हणजे कोण टोटल किती होते 4200, त्याच्यापैकी 58% लोकांनी काय केला मतदानात भाग घेतला नाही. आता टक्क्याचा अर्थ काय होते 1/100, 2 0 कट करा. आता 42 × 58 करा. 42 × 58 का होईल, 8 2 16 6, आजचा 1 832 ने 1 33, 5 2 10 0, आजचा 1 5 24 ने 1 22, 20 ने 1 21. ठीक आहे. 6 3 4 2436 लोकांना का केला मतदानात सहभाग घेतला नाही. समजत आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तुम्हाला पर्सेंटेजच्या याच्यात विचारले जातात. अजून आपण नवनवीन टाईप येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊ आणि पूर्ण पर्सेंटेज चॅप्टर आपला इथं कवर होईल. पर्सेंटेजेस नाही तर सर्व चॅप्टर आपले का केल्या जातील इथं कवर केल्या जातील. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला का करा सबस्क्राईब करा. ठीक आहे.